शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेद चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आपल्या शेतीमध्ये जे काही विविध पिकं घेतो, मग त्याच्यामध्ये फळबाग घेत असाल, भाजीपाला घेत असाल किंवा जे काही कोरडवाहू जे काही पीक आहे त्यांचा समावेश आपण आपल्या पिकामध्ये जे काही उत्पन्न घेण्यासाठी हे करत असतो. तर मित्रांनो, या तीनही प्रकारचे जे काही पीक आहे त्यांच्यामध्ये सर्वात महत्त्वाची येणारी कीड आणि सर्वात घातक नुकसान करणारी कीड म्हणजेच थ्रिप्स. तर मित्रांनो, थ्रिप्स जर आपल्या पिकामध्ये वेळीच जर कंट्रोल आपण केला नाही तर त्याच्यामध्ये आपल्या पिकामध्ये जवळपास 15 ते 20% नुकसान करण्याचं काम हा एकटा थ्रिप्स कीड करतो. तर मित्रांनो, ह्या थ्रिप्स काय करतो, आपल्या पिकामध्ये नुसतं रस शोषण्याचंच काम करत नाहीत, पण आपल्या पिकामध्ये विविध जे काही बुरशीजन्य रोग आहे त्यांना वाढवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण थ्रिप्सला कंट्रोल करण्यासाठी 9 ते 10 प्रकारचे जे काही बेस्ट कॉम्बिनेशन हे बघणार आहोत, जेणेकरून आपल्या कोरडवाहू असेल किंवा बागायत असेल किंवा जे काही भाजीपाला असेल, या तिन्ही प्रकारातील जे काही पीक आहे त्यांना त्यामधील जो काही थ्रिप्स आहे तो आपण कंट्रोल करू शकतो व त्याच्यावर प्रभावी नियंत्रण हे मिळू शकतो. तर मित्रांनो, ते 12 कॉम्बिनेशन कोणते आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या. मित्रांनो, आपल्याला थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी थ्रिप्सची आपल्याला लाईफ सायकल जाणून घेणं म्हणजे जीवनचक्र जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो, जेव्हा अडल्ट हा अंडी घालतो त्या अंड्यातून लार्वा निघतो. लार्वाची जी काही सेकंड स्टेज येते, 2 ते 3 दिवसानंतर लार्वाची सेकंड स्टेज येते. त्या लार्वापासून पुन्हा प्युपा तयार होतो. त्या प्युपाची सुद्धा सेकंड स्टेज येते आणि त्या प्युपाची जेव्हा सेकंड स्टेज येते त्या सेकंड स्टेज नंतर जेव्हा पुन्हा थ्रिप्स हा प्रौढ बनतो. आपल्या पिकामध्ये थ्रिप्स हा एक असा कीटक आहे, तो प्रौढ असताना आणि लार्वा असताना म्हणजेच अंड्यातून निघाल्यानंतर लगेच आणि प्रौढ झाल्यानंतर आपल्या पिकामध्ये थ्रिप्स हा सर्वात जास्त नुकसान त्या ठिकाणी करत असतो. मित्रांनो, कधी कधी काय होतं, आपल्या पिकावरती असं कोकडल्यासारखं पानं आपल्याला जाणवतं. आपल्याला काय वाटतं मित्रांनो, आपल्या पिकामध्ये व्हायरसचा जो काही प्रादुर्भाव हा झालेला आहे. तर मित्रांनो, हा जो काही प्रादुर्भाव झालेला आहे तो व्हायरसचा झाला नसून तर 100% थ्रिप्सचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो. तर मित्रांनो, ह्या थ्रिप्सला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला प्रभावी कोणते बेस्ट असे कॉम्बिनेशन आहे ते चला तर बघूया. तर मित्रांनो, आपल्याला सर्वात पहिलं जे काही कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे एक्झोडस हे 2 ml प्रति लिटर आणि त्याच्यासोबत जे काही कॉम्फ्युडर आहे ते 0.5 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. त्याच्यानंतरचं जे काही बायो 303 आहे ते 2 ml प्रति लिटर आणि त्याच्यासोबत जे काही कॉम्फ्युडर आहे ते 1 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. त्याच्यानंतर जे काही बेनिव्या आहे ते 1 ml प्रति लिटर आणि त्याच्यासोबत जे काही पेगॅसस आहे ते 1 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. त्याच्यानंतर जे काही सिंजंटा कंपनीचं जे इलॅस्टिल न्यू आहे ते 0.5 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. त्याच्यानंतर जे काही कराटे आहे ते 1 ml प्रति लिटर आणि जे काही लायसेंट आहे ते 0.2 ml प्रति लिटर 2 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे. त्याच्यानंतर जे काही आसाटाप आहे ते 1 ग्राम प्रति लिटर आणि त्याच्यासोबत जे काही स्लेअर प्रो आहे ते 1 ml प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे. त्याच्यानंतर जे काही क्युराकॉन आहे ते 2 ml प्रति लिटर आणि त्याच्यासोबत जे काही बोफ्री आहे ते 50 ग्राम प्रति एकर साठी आपल्याला वापरायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे काही मार्शल आहे ते 1 ml प्रति लिटर आणि जे काही लॅसेंट आहे ते 0.2 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. त्याच्यानंतर जे काही लॅसेंट आहे ते 0.5 ml प्रति लिटर आणि त्याच्यासोबत जे काही किफोन आहे हे आपल्याला 2 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. त्याच्यानंतर जे काही आसाटाप आहे ते 1.25 ml प्रति लिटर आणि त्याच्यासोबत जे काही कॉन्फिडर आहे ते 1 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे काही सिमोडिस आहे ते 1 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. त्याच्यानंतर जे काही ग्रेसी आहे ते आपल्याला 1.25 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरून आपल्याला फवारणी करायची आहे. तर मित्रांनो, हे काय आपण 10-12 प्रकारचे जे काही कॉम्बिनेशन बघितले याचा वापर जर आपण योग्य स्टेजला जर आपल्या पिकांच्या जर केला तर त्या ठिकाणी थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी आपल्याला 100% त्या ठिकाणी मदत ही मिळणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला जर वाटत असेल की ह्या व्हिडिओ जर आपल्याला जर फायदा मिळत असेल तर मित्रांनो, हा व्हिडिओ सेव्ह मात्र नक्की करून ठेवा किंवा हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण आपल्या पिकामधील थ्रिप्सचं जे काही नियोजन आहे हे 100% करता येईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.